नवापूर शहरात तुकाराम मुंढे यांची धडक कारवाई. कित्येक वर्षापासून सुरू असलेल्या खुल्या तेल विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाचा हातोडा. नवापूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरू असलेल्या सुट्या व अनधिकृत तेल विक्रीला अन्न व औषध प्रशासनाने अखेर मोठा चाप लावलाय. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने लाईट बाजार परिसरातील एका ऑइल मिलवर अचानक धाड टाकून सुमारे 2 लाख रुपये किमतीचा तब्बल 1241 किलो खुल्या तेलाचा साठा जप्त केलाय. या धडक कारवाईमुळे भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मिलमध्ये रिफाईंड सोयाबीन आणि शेंगदाणा तेल कोणत्याही अधिकृत ब्रँडिंग, पॅकेजिंग किंवा बॅच नंबर शिवाय खुल्या पद्धतीने विकले जात होते. हे तेल मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता असल्याने अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ती जागीच सील केले. जप्त तेलाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल येतात दोषींवर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कडक फौजदारी कारवाई केली जाईल. सदर कारवाई आयुक्त तुकाराम मुंढे आणि सह-आयुक्त श्रीकांत करकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सपना गोडसे पाटील, अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, संकेत सदाफुले आणि सुरेंद्र ढोले यांच्या पथकाने पार पडली. जनतेच्या आरोग्याशी खेळ अजिबात सहन केला जाणार नाही. भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क. माझे नाव सुनील भीमराव वाघ. नवापूर शहरामध्ये भेसळयुक्त तेलाच्या बाबत मी महाराष्ट्र राज्याचे आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांना ईमेलद्वारे दिनांक 4 तारखेला तक्रार केली होती. तसेच नंदुरबारचा आयुक्त सपना गोडसे मॅडम यांना सुद्धा त्याच ईमेलद्वारे तक्रार दाखल केली होती. तरी मुंढे साहेबांनी माझ्या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ सपना मॅडम यांना आदेश देऊन नवापूर शहरामध्ये धडक क्षेत्र चालू केलं त्यांनी. हे धडक क्षेत्र चालू असताना ही बातमी अचानक नवापूर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली. वाऱ्यासारखी पसरल्यानंतर काही दुकानदारांनी दुकाने बंद करून प्रसार झाले. 2-4 दिवसात नंदुरबार जिल्ह्याचे सहाय्यक सपना मॅडम यांनी जर कारवाई केली नाही यानंतरचे, तर मला मजबूरन महाराष्ट्र राज्याचे अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांच्या दालनात उपोषण करणार.